Standard 6 Subject Mathematics Chapter number 5 Decimal Fraction. आज आपण दिलेल्या संख्या ह्या दशांश अपूर्णांकात कशा लिहायच्या आणि त्यांची बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल 750 ग्रॅम इज इक्वल टू 750 अपॉन 1000 किलोग्रॅम इज इक्वल टू 0.750 किलोग्रॅम म्हणजेच 0.750. 2 किलोग्रॅम 325 मीटर इज इक्वल टू 2 किलोमीटर प्लस 325 अपॉन 1000 किलोमीटर इज इक्वल टू 2 किलोमीटर प्लस 0.325 किलोमीटर इज इक्वल टू 2.325 किलोमीटर म्हणजेच 2.325 किलोमीटर. 75 मिलीलीटर इज इक्वल टू 75 अपॉन 1000 लिटर इज इक्वल टू 0.075 लिटर म्हणजेच 0.075 लिटर. एव्हरी डिजिट इन नंबर हॅव इट्स प्लेस व्हॅल्यू. दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाला स्थानिक किंमत असते. फॉर एक्झाम्पल 790. या तक्त्याच्या साहाय्याने आपण दिलेल्या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची ते पाहू. 7 is on 100th place, 1 is on 10th place and 9 is on unit place. Therefore, place value of 9 unit is 9 into 1 is equal to 9. 9 ही संख्या एकक स्थानी आहे म्हणून 9 या संख्येची स्थानिक किंमत ही 9 आहे. Place value of 110 is equal to 1 into 10 is equal to 10. 1 या अंकाची प्लेस व्हॅल्यू ही 10 आहे. and place value of 700 is equal to 7 into 100 is equal to 700. 7 या अंकाची प्लेस व्हॅल्यू ही 700 आहे. In decimal fraction, every digit have its place and place value. Let's learn place value in decimal fraction. दशांश अपूर्णांकामध्ये प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाचं एक स्थान असतं आणि त्या प्रत्येक अंकाला स्थानिक किंमत असते. आता आपण त्या अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची ते पाहू. फॉर एक्झाम्पल 485.132 या दिलेल्या चार्टच्या साहाय्याने आपण दिलेल्या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची हे पाहू. या चार्टच्या साहाय्याने आपल्याला स्थानिक किंमत ओळखणं सोपं जाईल. दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंक आपण दिलेल्या स्थानामध्ये लिहून काढू. डिजिट अँड प्लेस व्हॅल्यू. 4 is on 100th place, 8 is on 10th place, 5 is on unit, 1 is on 10th. 10th म्हणजे दशांश. 3 is on 100th place, 100th म्हणजे शतांश and 2 is on 1000th place, 1000 म्हणजे सहस्रांश. Now let's learn the place value. आता आपण दिलेल्या अंकांची प्लेस व्हॅल्यू पाहू. 4 is on 100th place, therefore place value of this 4 digit is 400. 4 ही संख्या शतक स्थानी आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू 400 आहे. 8 is on 10th place, therefore place value of this 8 is 80. 8 हा अंक दशक स्थानी आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू 80 आहे. and then number digit 5 is on unit place, therefore place value of this 5 digit is 5. 5 ह्या अंकाची स्थानिक किंमत 5 आहे. 1 is up, this digit 1 is after the decimal point, therefore place value of this 1 is 10th. 10th, that means 1 upon 10, and therefore place value of this 1 digit is 1 upon 10 is equal to 0.1. 1 हा अंक
दशांश या स्थानी आहे. दशांश म्हणजे 1/10 म्हणून 1 ह्या अंकाची स्थानिक किंमत 1/10 म्हणजेच 0.1 इतकी आहे. And then 3 is on 100th place. 100 that means 1/100. Therefore, place value of this 3 is 3/100 that means 0.03. 3 हा अंक शतांश स्थानी आहे म्हणून 3ची स्थानिक किंमत 3/100 म्हणजेच 0.03 आहे. Then digit 2 is on 1000th place. 1000 that means 1/1000. Therefore, place value of this digit 2 is 2/1000 is equal to 0.002. या ठिकाणी आपण 10th, 100th and 1000th प्लेस वरच्या डिजिटची स्थानिक किंमत जर पाहिली तर आपल्या असे लक्षात येईल की जेव्हा छेद 10 आहे तेव्हा दशांश स्थळानंतर एकच घर आपण सरकलेलो आहोत. पॉइंट नंतर एकच घर आहे. जेव्हा छेद हा 100 आहे तेव्हा दशांश स्थळानंतर 2 संख्या आलेल्या आहेत. जेव्हा छेद हा 1000 आहे तेव्हा दशांश स्थळानंतर 3 अंक आलेले आहेत. ॲडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. आता आपण डेसिमल फ्रॅक्शनची बेरीज पाहू. फॉर एक्झाम्पल 905.5 प्लस 27.197. जेव्हा आपल्याला दशांश स्थळांश असलेल्या संख्यांची बेरीज करायची असते तेव्हा आपण अशा प्रकारचा चार्ट आखल्यानंतर आपल्याला बेरीज करणे सोपे जाते. या ठिकाणी अगोदर आपण प्लेसेस लिहिलेले आहेत. दिलेले अंक हे त्या स्थानामध्ये लिहायचे आहेत. 9 is on 100 place, therefore write here 9. Then 0 is on 10th place and then 5 unit. After that there is point. दिलेल्या संख्यांचे लेखन केल्यानंतर दशांश चिन्ह लिहायचं आहे. and then this 5 is on 10th place. 5 हा अंक दशांश या स्थानी आहे म्हणून तो आपण नंतर लिहायचा आहे. and then plus 27 to 10 and 7 unit and then point 1, 9 and 7. अशा प्रकारच्या दशांश चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करताना ज्यावेळी दिलेल्या संख्येमध्ये कोणताच अंक मिळवायचा नाही, या ठिकाणी 100th प्लेसवर अगोदरच्या संख्येमध्ये कोणताच अंक नाहीये त्यावेळी आपण 0 लिहायचा आहे. and write here also 0 and then add here also 0. 1000 उजव्या बाजूने आपण बेरीज करायला सुरुवात करणार आहोत. ऍडिशन ऑफ 1000 प्लेस 0 plus 7 is 0. 0 अधिक 7 7 येणार आहे. and then 100th place 0 plus 9 is 9. 0 अधिक 9 म्हणजेच 9 हे उत्तर येणार आहे. then 10th place 5 plus 1 becomes 6. त्यानंतर दशांश चिन्हाखालीच दशांश चिन्ह लिहायचे आहे. राईट द डेसिमल पॉइंट बिलो द डेसिमल पॉइंट. उत्तरात सुद्धा त्याच ठिकाणी दशांश चिन्ह लिहायचं आहे आणि त्यानंतर युनिट वरच्या अंकांची बेरीज करायची आहे. 5 plus 7 becomes 12 carries 1. 7 अधिक 5 12 येणार आहे. 1 हातचा येणार आहे. and then add the digit on 10 place. 1 plus 2 becomes 3. 1 अधिक 2 हे 3 होणार आहे. and then 9 plus 0 becomes 9. Answer is 932.697. Subtraction of decimal fraction. आता आपण डेसिमल फ्रॅक्शनची वजाबाकी पाहू. I have given here one example. 85.96 minus 2.345. वजाबाकी करताना सुद्धा आपण अशाच प्रकारचा चार्ट आखणार आहोत. या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या ही 2 अंकी आहे. 10th place and unit place. Therefore write 8, 10, 5 unit, then decimal point and then 9, 6. 9 10th and 6 100th minus 2.345.
बेरीज किंवा वजाबाकी करताना ज्यावेळी आपण संख्या लिहितो त्यावेळी दिलेल्या संख्येतील अंक हे त्या स्थानामध्येच लिहायचे आहेत, नाहीतर बेरीज वजाबाकी चुकणार आहे. या ठिकाणी पहिल्या संख्येमध्ये 1000 या ठिकाणी कोणताच अंक नाहीये. Therefore write here 0. 0 minus 5, we have to take carry 1 from this 6 remains here 5. Then 10 minus 5 becomes 5. या शून्यातून 5 ही संख्या जात नसल्यामुळे आपल्याला एक हातचा घ्यावा लागलेला आहे आणि मग 10 मधून 5 गेल्यानंतर 5 हे उत्तर आलेलं आहे. देन सबट्रॅक्शन ऑफ 100th प्लेस 5 minus 4 answer is 1. 5तून 4 गेल्यानंतर एक उत्तर येणार आहे. and then subtraction of 10 place 9 minus 3 becomes 6 आणि त्यानंतर डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. and then subtraction of unit place 5 minus 2 becomes 3 and then 8 minus 0. या ठिकाणी 0 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. 8 minus 0 becomes remains 8. Therefore answer is 83.615. 83.615. Today we learn how to convert the given number into decimal fraction and how to add the given decimal fraction and subtract given decimal fraction. तर अशा प्रकारे आज आपण दिलेल्या संख्यांचे रूपांतर डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजेच दशांश अपूर्णांकामध्ये कसे करायचे हे पाहिले आणि दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकीचे उदाहरण पाहिले.